विद्यार्थी मित्र, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. महाटी 2021-11 ही होणारी जी परीक्षा आहे त्यासाठी आपण एक नवीन प्रश्नावली सुरुवात केलेली आहे. तर तिचं नाव आहे पल्सर 2111. तर विद्यार्थी मित्र, पाहूया आजच्या सिरीजमधला पहिला प्रश्न, ज्या सिरीजचं नाव आहे पल्सर 2111. प्रोटॉनचे वजन इलेक्ट्रॉनच्या वजनाच्या किती पट असते? पर्याय 1 दुप्पट, पर्याय 2 150, पर्याय 3 1800, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, प्रोटॉनचे वजन हे इलेक्ट्रॉनच्या 1800 पट असते, हे लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 2, दोन्ही सपाट भागावर आधारल्यास काय होते? पर्याय 1 परावर्तन, पर्याय 2 अपरावर्तन, पर्याय 3 प्रतिध्वनी तयार होतो, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, सपाट भागावर जेव्हा ध्वनी आढळतो त्यावेळेस त्याचं काय होतं? परावर्तन होत असतं, म्हणजे तो वापस येतो किंवा त्याचं रिफ्लेक्शन होते. प्रश्न क्रमांक 3, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? पर्याय 1 वायू, पर्याय 2 द्रव, पर्याय 3 निर्वात, पर्याय 4 स्थायू. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, ध्वनीचा सगळ्यात जास्त वेग जो असतो तो स्थायूमध्ये असतो. आणि अजून एक लक्षात घ्या, निर्वातमध्ये ध्वनीचा वेग हा काहीच नसतो, म्हणजे निर्वातमधून ध्वनी काय होत नाही, प्रसारण पावत नाही, हे आपणास माहीत आहे. कारण ध्वनीला प्रसारण पावण्यासाठी कशाची गरज असते? तर माध्यमाची गरज असते. प्रश्न क्रमांक 4, केलेले कार्य नेहमी कोणत्या स्वरूपात असते? पर्याय 1 धन, पर्याय 2 ऋण, पर्याय 3 धन किंवा ऋण, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, केलेले कार्य हे धन किंवा ऋण त्या परिस्थितीनुसार काय असते ते अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 5, दूरध्वनी कर्णश्रवणी, ज्याचं इंग्रजीमध्ये सोपं नाव आहे, ज्याला आपण काय म्हणतो मायक्रोफोन, किंवा दुसरं ज्याला जे नाव आहे ते हेडफोन्स. जर आपले जे हेडफोन्स आहेत चे कार्य विद्युत धारेच्या कोणत्या परिणामाच्या तत्वावर आधारित असते किंवा चालते? पर्याय 1 चुंबकीय तत्वावर, पर्याय 2 विद्युत चुंबक तत्वावर, पर्याय 3 औष्णिक तत्वावर, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, चुंबकीय तत्वावर त्याचे कार्य चालते, म्हणजे चुंबकीय तत्वावर त्याचा ध्वनी काय होतो? प्रसारित होतो किंवा वितरित होतो. औष्णिक तत्वावर चालणारे कार्य आपणास माहीत आहे, हीटर, गिझर अशा प्रकारच्या ज्या वस्तू किंवा उपकरणे आहेत त्यामध्ये औष्णिक प्रकारावर किंवा तत्वावर चालणारे काय असतात ते कार्य. प्रश्न क्रमांक 6, द्रव पदार्थात सर्वात जास्त उष्माधारकता कोणत्या पदार्थाची असते? म्हणजे जास्तीत जास्त उष्मा कोणता पदार्थ धरून ठेवू शकतो? प्रश्न लक्षात घ्या, उष्माधारकता धरण्याचे म्हणजे जास्तीत जास्त उष्माधारकता ज्याच्यामध्ये ठेवता येते किंवा साठवता येते अशा प्रकारचा पदार्थ कोणता? उत्तर आहे त्यापैकी पर्यायाचे प्रश्न पहा. पर्याय पहा प्रश्नाचे. पर्याय 1 पेट्रोल, पर्याय 2 पारा, पर्याय 3 केरोसिन, पर्याय 4 पाणी. तर जास्तीत जास्त उष्णता कोण धरून ठेवू शकतो? तर आपणास माहीत आहे पर्याय क्रमांक 4 पाण्याची उष्माधारकता ही कुठल्याही पदार्थापेक्षा काय आहे? सगळ्यात जास्त आहे. म्हणूनच पाण्याला आपण काय म्हणतो? वैश्विक द्रावण असं म्हणतो, कारण त्याचे अनेक गुणधर्म आपणास माहिती आहेत. अनेक वस्तू म्हणजे अनेक पदार्थ पाण्यावर काय होतात? विरघळतात. अशा विशिष्ट गुणधर्मामुळे पाणी हे काय आहे? एक विशिष्ट पूर्ण असं द्रावण आहे किंवा द्रव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन होत नाही त्यास काय म्हणतात? पर्याय 1 विसंवाहक, पर्याय 2 अर्धवाहक, पर्याय 3 वाहक, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, उष्णतेचे वहन जर होत नसेल त्याला आपण विसंवाहक असं म्हणतो, म्हणजेच बॅड कंडक्टर, ज्याला इंग्रजीतून आपण म्हणतो. अर्धवाहक आपणास माहीत आहे, ज्याच्यामधून पार्शियली म्हणजे काही प्रमाणात जर उष्णता वाहत असेल तर त्याला आपण अर्धवाहक म्हणतो. आणि वाहक म्हणजे ज्याच्यातून चांगल्या प्रकारे म्हणजे जास्तीत जास्त उष्णतेचे वहन होत असते त्याला आपण वाहक म्हणतो. तर अर्धवाहकाला आपण सेमीकंडक्टर, तसेच वाहकाला आपण कंडक्टर ऑफ हीट असं म्हणतो, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी उष्णतेचा सुवाहक कोणता? पर्याय 1 रबर, पर्याय 2 लाकूड, पर्याय 3 बर्फ, पर्याय 4 लोखंड. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे, ज्या वस्तू किंवा जे पदार्थ उष्णतेला काय करतात? विरोध करतात ते त्याचे दुर्वाहक असतात, आणि ज्याच्यातून उष्णता सहजपणे वाहू शकते किंवा वाहून जाते त्याच्यात आपण सुवाहक असं म्हणतो. तर लोखंड या पदार्थामधून चांगल्या प्रकारे उष्णता वाहते, हे आपणास माहीत आहे, म्हणजेच आपलं उत्तर आहे लोखंड. प्रश्न क्रमांक 9, निळी काळी शाई म्हणजे रंग आहेत ते, निळ्या काळ्या रंगाची जर शाई बनवायची असली तर निळी काळी शाई बनवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा वापर करतात? पर्याय 1 ब्ल्यू कॉपर सल्फेट, पर्याय 2 ग्रीन विट्रिऑल, पर्याय 3 ब्लॅक कार्बन, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, जी आपण शाई वापरतो, शाईचा पेन म्हणजे निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन, तर अशा प्रकारची जर शाई बनवायची असली तर ग्रीन विट्रिऑल नावाचा पदार्थ काय करतात? वापरतात. आणि आपल्यास माहीत आहे ह्याचं जे रासायनिक सूत्र आहे किंवा यातील रासायनिक जो गुणधर्म असणारा घटक आहे किंवा मूलद्रव्य जो आहे तो काय आहे? ज्याला आपण संयुग म्हणतो, तर तो फेरस सल्फेट आहे, म्हणजेच ग्रीन विट्रिऑल आपण ज्याला म्हणतो. म्हणजे ग्रीन विट्रिऑल निळी काळी शाई बनवण्यासाठी वापरतात, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 10, बलाचे CGS एकक काय आहे? पर्याय 1 डाईन, पर्याय 2 वॅट, पर्याय 3 जूल, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, डाईन हे काय आहे? बलाचे CGS एकक आहे. प्रश्न क्रमांक 11, आदिश राशींना व्यक्त करण्यास फक्त एका जागाची गरज असते. पर्याय 1 परिणाम,
परिमाण, पर्याय 2 दिशा, पर्याय 3 दिशा व परिमाण, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, परिमाण म्हणजेच काय, तर फक्त त्याचं काय आपल्याला सांगणं गरजेचं आहे, एकक सांगणं गरजेचं आहे. जसं की किलो म्हणजे एखादी वस्तू किती किलोग्राम आहे, ही कोणत्या दिशेला किती किलोग्राम हे आपल्याला सांगण्याची गरज नसते. तर फक्त आपल्याला तिचं परिमाण सांगितलं की लगेच होऊन जाते. म्हणजेच अशा प्रकारची जर वस्तू असेल तर त्याला आपण आदिश राशी म्हणजे दिशा सांगण्याची गरज नसलेल्या राशी असं म्हणतो. आणि त्वरण असेल, संवेग असेल तर आपल्याला दिशाही सांगावं लागते आणि त्याचं एककही सांगावं लागते, तर त्याला आपण सदिश राशी म्हणतो. तर इथं प्रश्न आदिश राशीचा आहे, तर लक्षात असू द्या, फक्त परिमाणाची गरज आदिश राशींना असते. प्रश्न क्रमांक 12, कमी जागेत दाब देऊन वायूसाठी येण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? पर्याय 1 प्रवाहिता, पर्याय 2 संपीडयता, पर्याय 3 वायू संघटन, पर्याय 4 यापैकी नाही. तर प्रवाहिता हा गुणधर्म आपणास माहीत आहे, ज्याला आपण काय म्हणतो, वाहने म्हणजे एखादा पदार्थ वाहून जाणे, जसं की हवा वाहत असते, पाणी वाहते किंवा कुठलेही द्रव सांडल्यानंतर किंवा ठेवल्यानंतर ते काय होतात, उताराच्या दिशेने वाहतात, त्याला आपण प्रवाहिता असं म्हणतो. तर संपीडयता म्हणजेच इंग्रजीमध्ये कॉम्प्रेसिव्हिटी, म्हणजे आपण त्याला कॉम्प्रेस करू शकतो. तर अशा प्रकारचा कॉम्प्रेस करण्याचा गुणधर्म तो काय आपल्याला वायूमध्ये पाहायला भेटतो. तर संपीडयता याचं काय आहे, उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, सपाट भागावर द्रव ठेवल्यास त्याच्या पसरण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? पर्याय 1 प्रवाहिता, पर्याय 2 संपीडयता, पर्याय 3 द्रव संघटन, पर्याय 4 यापैकी नाही. तर प्रवाहिता म्हणजे द्रव ठेवल्यानंतर ते काय होते, पसरतंय, त्याला आपण प्रवाहिता असं म्हणतो, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 14, सूर्यमालेत लघुग्रह कोणत्या ग्रहांच्या दरम्यान भ्रमण करतात? हे आपल्यास माहीत आहे विद्यार्थी मित्र. पर्याय 1 मंगळ व गुरु, पर्याय 2 बुध व पृथ्वी, पर्याय 3 गुरु व युरेनस, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र मंगळ व गुरु ह्या 2 ग्रहांच्या दरम्यान आपणास माहीत आहे लघुग्रहांचा काय आहे, पट्टा आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता, म्हणजेच सूर्यमालेतील सर्वात बाहेरचा किंवा शेवटचा ग्रह कोणता? पर्याय 1 नेपच्यून, पर्याय 2 युरेनस, पर्याय 3 बुध, पर्याय 4 पृथ्वी. तर विद्यार्थी मित्र नेपच्यून हा सगळ्यात दूरचा म्हणजे सगळ्यात बाहेरचा काय आहे, ग्रह आहे. त्याचं अंतर इतर ग्रहापेक्षा सूर्यापासून काय आहे, जास्त आहे, म्हणून आपलं उत्तर आहे नेपच्यून. पर्याय क्रमांक 16, नेपच्यून ग्रहास किती उपग्रह आहेत, ज्याला आपण सॅटेलाईट असं म्हणतो? पर्याय 1 पर्याय 2 पर्याय 3 63, पर्याय 4 23. तर विद्यार्थी मित्र बाकीचे जे ग्रह आहेत त्यांचे उपग्रह पण आपण मागील जे आपले व्हिडिओज झाले आहेत त्यामध्ये आपण पाहिलेले आहे. तर पृथ्वी जी आहे, पृथ्वीला 1 उपग्रह आहे, हे आपणास माहीत आहे. मंगळ ग्रह जो आहे त्याला 2 उपग्रह आहेत, हे आपणास माहीत आहे. त्यानंतर गुरु सगळ्यात मोठा असणारा जो ग्रह आहे त्याला एकूण 63 उपग्रह आहेत, हे आपणास माहीत आहे. तर नेपच्यून ग्रहास एकूण 13 नेपच्यून ग्रहास एकूण काय आहेत, 13 उपग्रह आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. चुकून तिथं 23 झालं होतं, लक्षात ठेवा 13 हे काय आपलं उत्तर आहे. तर नेपच्यून ग्रहास एकूण 13 उपग्रह आहेत, म्हणजे सी सिरीज आपण लक्षात ठेवावी. पृथ्वीला 1 उपग्रह, त्यानंतर मंगळाला 2, त्यानंतर 63 जे आहे ते गुरुचे उपग्रह आहेत आणि सगळ्यात शेवटचं नेपच्यून जे आहे त्याला 13 उपग्रह आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, नेपच्यून ग्रहास कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय 1 वरुण ग्रह, पर्याय 2 प्रजापती, पर्याय 3 ज्युपिटर, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, युरेनस जो ग्रह आहे तर त्याला आपण प्रजापती या नावाने ओळखतो. गुरु जो ग्रह आहे त्याला आपण ज्युपिटर या नावाने ओळखतो. तर नेपच्यून हा ग्रह जो आहे तो वरुण या नावाने ओळखला जातो. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18, युरेनस ग्रहास कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय 1 वरुण, पर्याय 2 प्रजापती, पर्याय 3 ज्युपिटर, पर्याय 4 यापैकी नाही. तर प्रजापती हे युरेनसचं दुसरं नाव आहे. गुरु ग्रहास कोणत्या नावाने ओळखले जाते? ज्याला आपण ज्युपिटर असं म्हणतो. पर्याय 1 पर्याय 2 वरुण, पर्याय 3 प्रजापती, 4 यापैकी नाही. तर ज्युपिटर हे काय त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, आधुनिक जनुकशास्त्राचे ज्याला आपण जेनेटिक्स असं म्हणतो, मॉडर्न जेनेटिक्स, तर मॉडर्न जेनेटिक्सचे जनक कोण आहेत? पर्याय 1 कार्ल लिनियस, पर्याय 2 ग्रेगर मेंडेल, पर्याय 3 व्हिटाकर, पर्याय 4 यापैकी नाही. तर कार्ल लिनियस हे शास्त्रज्ञ आपल्या चांगल्या परिचयाचे आहेत. तर ते शास्त्रज्ञ वर्गीकरण या बाबीशी निगडीत आहेत. त्यांनी बायनॉमियल नॉमिनिक्लेचर म्हणजेच द्विनाम पद्धती शोधलेली आहे. अशा प्रकारचे शास्त्रज्ञ आहेत. ग्रेगर मेंडेल ज्यांनी पायझम सटाईवर म्हणजेच वाटाण्यावरती काय केलेले आहेत, प्रयोग केलेले आहेत. तर हे आधुनिक जनुकशास्त्राचे काय आहेत, जनक आहेत. आणि व्हिटाकर हे पण वर्गीकरण शास्त्राशी निगडीत असणारे, ज्यांनी 5 किंगडम सिस्टीम दिली ते शास्त्रज्ञ आहेत. तर प्रश्न क्रमांक 21 आणि शेवटचा प्रश्न पल्सर 2111 या सिरीजमधला. तर राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? पर्याय 1 7 एप्रिल, पर्याय 2 1 डिसेंबर, पर्याय 3 23 मार्च, पर्याय 4 28 फेब्रुवारी. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. 1 डिसेंबरला आपण काय करतो, जागतिक एड्स दिन साजरा करतो. 23 मार्च
आपण जागतिक TB दिन म्हणजे ज्याला आपण क्षयरोग दिन असं म्हणतो आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो हे आपण लक्षात ठेवावे. तर ही होती आजची आपली एकदम अतिशय वेगवान असणारी पल्सर 2111 सिरीज. तर विद्यार्थी मित्र आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका व आपल्या मित्रपरिवारामध्ये हेच काय करावे वितरण करावे. धन्यवाद.